नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री घरकुल योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांना या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत समाविष्ट करून घेण्यात येत आहे आणि याच्यासाठी नवीन एक GR हा प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाचा समावेश करण्याबाबतचा GR हा नुकताच प्रविष्ट करण्यात आलेला आहे की हा GR इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या मार्फत हा प्रस्तावित नुकताच करण्यात आलेला आहे। हा GR दिनांक 30 जानेवारी 2024 अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि या GR अंतर्गत मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाचा समावेश करण्याबाबतचा हा GR आहे। याच्या अगोदर सुद्धा मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत या जातींना समावेश केला जात नव्हता आणि त्याच अनुषंगाने आता जो काही हा GR प्रस्तावित या जातीसाठी काढण्यात आलेला आहे की विमुक्त जाती व भटक्या जमाती यांना आता मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। याच्यासाठी आता शासन निर्णय काय आपण ते पाहणार आहोत की सन 2023 आणि 24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री वित्त महोदयांनी दिनांक 9 मार्च रोजी राज्याचा सन 2023 आणि 24 करिता अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येईल आणि तसेच या योजनेसाठी येत्या 3 वर्षात 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील। यापैकी 3 लाख घरे आणि 3,600 कोटी रुपये खर्च करून सन 2023 आणि 24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणासुद्धा केली होती। आणि त्याच अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याबाबतचा प्रस्तावास दिनांक 21/7/2023 रोजी मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिली होती आणि या अंतर्गतच आता शासन निर्णय काय आहे की शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत 28/7/2023 रोजी निर्गमित करण्यात आला होता आणि या तसेच विशेष मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र कुटुंबाचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याबाबतचा शासन निर्णय जो काही हा आहे की 27/9/2023 रोजी निर्गमित करण्यात आला असून या अंतर्गत तथापि विविध स्तरावरून मोदी आवास घरकुल योजनेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचा किंवा या प्रवर्गाचा समावेश करण्याची विनंती करण्यात येत होती आणि त्या अनुषंगाने सदर प्रवर्गातील पात्र कुटुंबाचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे याच्यामध्ये 21/7/2023 रोजी या घरकुल योजनेमध्ये या मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत जे काही भटक्या जमाती विमुक्त जाती यांना समावेश करून घ्यावा अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने शासनाच्या विचारांमध्ये होतं की जे काही विमुक्त जाती भटक्या जमाती आहेत त्यांना या योजनेअंतर्गत समावेश करून घ्यायचा आहे आणि आता त्यांनी हे घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठीच हा जो काही शासन निर्णय आहे जो काही हा GR आहे तो प्रस्तावित करण्यात आलेला आहे। या अंतर्गत जे काही घरं आहेत म्हणजे 10 लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याबाबतच्या प्रस्तावात मंजुरी देण्यात आलेली आहे। तर 3 लाख घरे अशा प्रकारे 3 लाख घरे आणि 3,600 कोटी रुपये खर्च करून राज्यामध्ये 3 वर्षात 12,000 कोटी रुपये घर हे उपलब्ध करून नागरिकांना देण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी जे काही विमुक्त जाती भटक्या जमातीतील लोक असतील त्यांनासुद्धा आता या घरकुलाचा लाभ मिळणार आहे। तर शासन निर्णय काय आहे ते महत्त्वाचं पाहणार आहोत की राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यात असणाऱ्या इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्याचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे राज्यामध्ये जे काही विमुक्त जाती भटक्या जमातीतील लोक असतील त्यांना आता याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे आणि त्यांनासुद्धा आता घरकुल योजनेचा म्हणजे मोदी घरकुल आवास योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याच्यानंतर शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत हा जो काही शासन निर्णय आहे तो प्रविष्ट करण्यात आलेला आहे। तर सदर योजनेअंतर्गत लाभ घेणारे विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा। याच्यामध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर जे कोणी विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीतील लोक असतील त्यांनी जर याच्या अगोदर यशवंतराव चव्हाण किंवा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या योजनेअंतर्गत जर लाभ घेतला असेल तर ते
परत याच्यामध्ये लाभ घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत भटक्या जमातीतील लोक, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील लोक आता या मोदी आवाज घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर अशा प्रकारचा जो काही हा GR प्रविष्ट करण्यात आलेला आहे, म्हणजे मोदी आवाज घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाचा समावेश करण्याबाबतचा हा GR नुकताच 30 जानेवारी 2024 रोजी प्रकाशित करण्यात आला आणि यानुसार आता राज्यामध्ये जे काही विमुक्त जातीतील लोक असतील, भटक्या जमातीतील लोक असतील, त्यांना मोदी घरकुल आवाज योजनेचा लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारचा आपण शासन निर्णय आणि सविस्तर माहिती पाहण्याचा इथे आपण प्रयत्न केलेला आहोत. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, शेतकरी बांधवांना, आपल्या विमुक्त जातीतील लोक किंवा भटक्या जमातीतील लोक यांना शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.